पद्धतीचे काही 1-2 कुर्ते मी मागवलेले आहेत. काही काही काल ऑर्डर झाले तर काही आज ऑर्डर झाले, म्हणजे आता थोड्या वेळ आधी मी ओपन पण केलेलं नाही आहे. तर कॉटनमध्ये आहे. बघू आता कापड कसं आलेलं आहे. याच्यात मी अजून ओपन पण नाही करून बघितलं. दुसरं तसं सगळं पॅक आहे, कारण बॅक टू बॅक सगळं वर्क सुरू आहे. आणि ही अशा पद्धतीची कुर्ती आलेली आहे विथ डिजिटल प्रिंट आहे. यावर पूर्ण खालपर्यंत वन साईड प्रिंट आहे दिलेली. आणि काय म्हणू शकतो, फ्लेअरमध्ये आहे. कट दिलेलं नाही आहे कुठलंच. मला आधी वाटलं की कटमध्ये आहे, पण कट नाही आहे. छान आहे, छान वाटत आहे. वेअर केल्यानंतर अगदी छान वाटेल. हाफ स्लीव्ज दिलेले आहेत, 3/4 म्हणू शकतो आपण, म्हणजे एल्बोच्या थोडं वर येणार. आणि इथे अशा पद्धतीचे बटन्स दिलेले फोल्डिंग करून. आणि नॉर्मल नेक दिलेला आहे. आणि वर बघा खालपर्यंत पूर्ण कुर्तीला बटन्स दिलेले आहेत मधामध्ये. आणि इथं एक कट दिलेली आहे. काय म्हणू शकतो, ग्रीन टोनमध्ये आहे. एकदम व्हाईट किंवा असं स्किन कलर नाही, थोडंसं ग्रीन आणि पिस्ता कलरमध्ये आहे. पिस्ताच कलर आहे ॲक्च्युली. आणि पूर्ण कॉटन कापड आहे, सॉफ्ट आहे एकदम. सो ही एक मागवली होती अशा पद्धतीची. एक दुसरी मागवली होती. सो ही आहे गुलाबो 2 मेहंदी. साईज आहे एम आणि कलर आहे व्हाईट. तर हे पण एम साईजमध्येच आहे. माझे जेवढं पण कुर्तीज आहेत जे मी ऑनलाईन परचेस करते, मग कुठल्याही साईटवर असो, मिशो असो किंवा ॲमेझॉन असो किंवा मिंत्रा, सगळे एम साईजमध्येच परचेस करते. आणि एकदा तुम्हाला तुमचं साईज जर ऑनलाईन साईज जर व्यवस्थित माहीत झालं की तुम्ही कुठल्याही साईटवरून जरी बोलवलं तर त्या साईजचं जे ड्रेसेस आहेत अगदी परफेक्ट बसतो. म्हणजे मी आता मला तेवढं ह्या नाही करावं लागत. म्हणजे नाहीतर असं होतं ना की जसं काही ब्रँड जे असतात, काहीच्या एम बसतो तर काहीचा एल बसतो. सो तसं ऑनलाईन जनरली नाही होत. सो ही अशा पद्धतीची व्हाईट कुर्ती आहे. आणि यावर पण डिजिटल प्रिंट छान. ऑलरेडी माझ्याकडे अशा टाईपची कुर्ती आहे, जी आता रिसेंटली मी घातली होती. सो अशा पद्धतीचं बटन आहे. दोन्ही पॅटर्न मला वाटतं थोडंसं सारखंच. इथे पण अशा पद्धतीचं बटन्स दिलेलं आहे. आणि कापड एकदम सॉफ्ट आहे, कॉटनचं कापड आहे. सो अशा पद्धतीचे आणि बटन्स दिलेले आहेत पूर्ण. या कुर्तीला कट्स दिलेली आहे अशा पद्धतीची. सो स्ट्रेट कुर्ती आहे ही. आणि मगाशी जी दाखवली होती ती फ्लेअरमध्ये आहे. सो अशा पद्धतीचं आहे. आणि नेक दिलेला आहे, याला कॉलर नेक दिलेला आहे. सो अशा पद्धतीची ही कुर्ती. आणि त्याचे जे पण काही लुक आहे तुम्हाला साईडला बघायला मिळेल. त्यानंतर एक शॉर्ट कुर्ती मागवली की मला शॉर्ट कुर्ती हवी. असं ओपन केली नाही, फक्त काल जे रिव्ह्यू झालेला त्यांना फक्त मी थोडंसं ओपन करून बघितलं साईज बरोबर आले की नाही. आता जे रिव्ह्यू झाले मला तेवढं ओपन पण नाही करून बघितलं. आणि जेवढे पण आहेत ते सगळे कुर्तीज 500 अंडर आहेत. अशा पद्धतीचं टॅग आलेलं आहे. आणि सगळे कॉटनचे आहेत. मोस्टली मी कॉटनचेच मागवले, कारण आता थंडीच्या दिवसात एक कुठलं कापड म्हणू शकतो आपण, असं सॅटिनचं वगैरे जे कापड असतं ना, तो अंगाला चिपकलं जातं. म्हणजे जेव्हा आपण चालतो, खास करून जे सॅटिनच्या साड्या असतात या दिवसांमध्ये पायांमध्ये अडकल्या जातात. सो म्हणून मग कॉटनचंच मागवलं मी. सुपर सॉफ्ट आहे, सुपर सॉफ्ट, पूर्ण कॉटन आहे, प्युअर कॉटन. यामध्ये तरी थोडंसं हे कॉटन ब्लेंड आपण म्हणू शकतो. कॉटन ब्लेंड वगैरे मध्ये असेल मे बी. हा कापड इतकं मेन्शन नाही केलेला आहे, टेन्शन आहे. आणि हा जो आहे ना पूर्ण प्युअर कॉटन, प्युअर म्हणजे इवन थोडंसं ट्रान्सपरंट सुद्धा आहे हे, म्हणजे सी थ्रू आहे. इनर घालायची गरज पडेल. आणि अशा पद्धतीचं काय म्हणतात त्याला, वारली पेंटिंग म्हणतात बहुतेक, मला तेवढं माहिती नाही आता. अशा पद्धतीचं आहे. आणि इथे बटन्स दिलेले आहेत. आणि कॉलर नेक दिलेला आहे विथ 3/4 स्लीव्स दिलेले आहेत. डेली वेअर करायला किंवा थोडा वेळ जर बाहेर जात असो आपण, अशासाठी एकदम बेस्ट आहे. मला आधी वाटलं की ही मे बी 3/4 किंवा म्हणजे शॉर्ट कुर्तीमध्ये येईल, पण मे बी लॉंगच असावी. मला आता आठवत पण नाही. मी ऑर्डर भरपूर दिवस झाले केलेले. त्यानंतर एक थोडीशी व्यवस्थित मागितली, जेणेकरून ही आहे वाईन स्टाईल 029 कडून आलेली आहे. खरंच आहे, खूप छान आहे. यावेळेला सगळेच प्रॉडक्ट छान. थोडंसं
खूप जणांना असं असतं परचेस करताना, म्हणजे ऑनलाईन परचेस करताना किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना की प्रॉडक्ट खराब येतात किंवा चुकीचे येतात. सो त्यामागचे कारण म्हणजे आपण प्रॉडक्ट घेताना, कुठलेही प्रॉडक्ट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण प्रॉडक्ट बघतो त्याचं क्लॉथचे जे टाईप्स लिहिलेले असतात, म्हणजे ते कॉटन आहे किंवा कॉटन ब्लेंड आहे किंवा सॅटिन आहे, अशा पद्धतीचं लिहिलं असतं ते व्यवस्थित एकदा रीड करून घेतात. जे कॅप्शनमध्ये जे दिलेलं असतं डिटेल्स ते पूर्ण रीड करायचं. आणि दुसरी गोष्ट प्रयत्न करायचा मोस्ट ऑफ द टाईम की त्याची रिव्ह्यू तिथे म्हणजे अपलोड केलेले असले पाहिजे. जर रिव्ह्यू बघितलं ना आपण, तर कापडचं जे मटेरियल आहे ना, एक्झॅक्ट कुठला मटेरियल आहे हे खूप लवकर लक्षात येतं. म्हणजे मी पण पर्सनली जेव्हा शॉपिंग करते तेव्हा हीच ट्रिक मी अप्लाय करते. आणि काय म्हणू शकतो आपण, धूपछाव जो कापड असतो ना, म्हणजे जो शाईन करणारा कापड असतो, या साईडनी जसं बघते आणि मी तर थोडंसं मरून शेड वाटते. आणि असं जर बघितलं ना या साईडनी, तर असं ब्लूइश शेडमध्ये वाटतं आहे. आणि खूप सुंदर कुर्ती आली आहे. मला वाटतं ही एकदा प्राईस इथं मेन्शन नाही केलेली आहे, याच्यावर मी नंतर मेन्शन करून देणार. सो अशा पद्धतीचे हे कुठला कापड म्हणू शकतो आपण, सॅटिनमध्येच आहे. थोडंसं पूर्ण प्रॉपर सॅटिन नाही आहे, एक जो असं ना चंदेरी सिल्क वगैरे तशामध्ये आहे अशा पद्धतीचे. इथे मधामध्ये पॅच दिलेला आहे, जो वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटेल. मला आधी वाटलं की कॉटनमध्ये येईल, पण जशी पण आहे खूप सुंदर आलेली आहे, खूपच सुंदर. आणि 3/4 स्लीव्ज दिलेली आहे अशा पद्धतीची. सो असे काही पार्सलमध्ये काही कुर्ती मी मागवले तर मला